हे बघा इकडे बनवलेलं आहे मस्त पैकी. साखरपुड्याची तयारी जोरात चालली, सगळी तयारी, सगळं आणायचं. तुझं आहे जवळ आहे आणि जवळ म्हणजे लयच जवळ आहे. सगळ्यांना दाखव आता आणि तारीख सांगून टाकेल. काय काय तारीख आहे तुम्हीच सांगा सगळ्यांना. आता तारीख तर आपण धरलेली. तर आता मी माझ्या हाताने चायनीज बनवतो आणि मग खातो. बघ नूडल आहे भाऊ. डायरेक्ट गाडी एक टेम्पोला ठुकून गेलाय धाड. शोभलिक स्वागत आहे अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. सो आत्ता तर ब्लॉगची सुरुवात एकदम अशी पटपटमध्ये करतोय मी. मला जस्ट आत्ता स्किनच्या ट्रीटमेंटसाठी डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतलेली मी आणि मी पहिले दवाखान्यात जाऊन येतो आणि मग बाकीचं तुम्हाला सांगतो. सो आज कंटिन्यू करा. आता दवाखान्यातून शॉपमध्ये आलेलो आहे. ॲक्च्युली स्किनला जे इन्फेक्शन आणि रिएक्शन झालं होतं त्याची ट्रीटमेंट ऑलरेडी चालू होती, पण आता थोडंसं काय होतं मी ट्रॅव्हलिंग वगैरे करत असतो त्यामुळे जेवणात वगैरे फरक होतं मग ते थोडेसे प्रॉब्लेम्स होतात. पण आता गेलो मस्तपैकी हे घेऊन आलेलं आहे सगळं बाकीचं आणि एक नॉर्मल दाखवून पण आलो तर ते म्हटले काय प्रॉब्लेम नाहीये, क्लिअर होऊन जाईल आणि चालू आहे आता ट्रीटमेंट. मला खूप जण मेसेज करत होते की दादा फेसला खूप हे होतंय ते ट्रीटमेंट कर. ते जेनेटिकमध्ये मित्रांनो काय आलंय बॉडीमध्ये ब्लडमध्ये हिटचं प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळे ते होतं. आता माझ्या हाताला वगैरे असा घाम वगैरे येतो, पायाला वगैरे घाम येतो, ते जेनेटिक होत राहतो तो विषय. हो ते वाला कारण आहे मेन पॉईंट मध्ये. खूप लोक मला विचारतात किती दिवसापासून, म्हणलं चला आज सांगूनच टाकू. आणि अजून एक विषय आहे की सगळेजण विचारतात मला की एंगेजमेंट कधी आहे, तारीख कधी आहे. काल जे मी पोस्ट वगैरे केले आणि व्लॉग वगैरे टाकला तर त्याच्यामध्ये खूप जण मला विचारतात की एंगेजमेंटची डेट काय. डेट मी थोड्या वेळात तुम्हाला सांगेल, व्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. आता काय झाले गडबड अशी झाली आहे मला खूप, कारण की एंगेजमेंटची पण सगळी गडबड चालू आहे. माझी रिंग वगैरे घ्यायची आहे, बाकीचं सगळं खूप गडबड चालू आहे. वरती गोडाऊन मध्ये काम पण चालू आहे. मी तुम्हाला दाखवतो गोडाऊन मध्ये काम कसलं चालू आहे. म्हणजे गोडाऊन ऍक्च्युली आम्ही वेगळं एक सेक्शन्स केले ते मग मी ते पण तुम्हाला दाखवतो. सो मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आपलं कोंडवा गाव आहे आणि इकडे श्री भैरवनाथांचं मंदिर आहे. त्याच्या अपोजिट साईडला शॉप आहे आपलं आणि हा कोंडवा बस स्टॉप दिसतोय का. तिकडेच्या अपोजिट साईडला सेम सेंटरला बिल्डिंग आणि बिल्डिंगवर मस्तपैकी मोठं असं नाव आहे राय परफॉर्मन्सचं. सो खाली तर सेक्शन तुम्हाला माहिती आहेत. इकडं जबरदस्त अख्खे सेक्शन्स बनवले ते मोठे. तेव्हाला बघू शकता तुम्ही, तेव्हाला एकदम हार्ड आहे. वर्क आत्ता चालू आहे अजून. एक जबरदस्त सेक्शन आहे हे. ॲक्च्युली मला शूजसाठी बनवायचं होतं पण थोडेसे प्लॅन अजून चेंज झाले त्यामुळे बदललं. हा एक जो सेक्शन आहे त्याचे काम चाललं आहे, तिथं अजून थोडं काम होणार आहे. या सेक्शनला जे ऑनलाईनचं ऑफिस आहे माझं आत्ताचं मी तुम्हाला दाखवतो. ऑनलाईनसाठी जे ऑफिस आहे इकडं हे जे ऑनलाईनचं आमचं हे सिस्टीम आहे अख्खा, हा थोडासा अस्ताव्यस्त सिस्टीम आहे सगळ्याच्या सगळा. मग त्याला आम्ही शिफ्ट करतो आहे या साईडला इथं आणि इकडं करणार आहे माझ्यासाठी बसायला बॉसवाला ऑफिस. संपला विषय. खूप दिवसानंतर मला ऑफिस भेटणार आहे. आम्ही असेच कुठे पण मीटिंग्स वगैरे करायचो ते झालं. हे असं मध्ये थोडा स्पेस बनवला आहे आणि नंतर ना हे बघा इकडं बनवलेलं आहे मस्तपैकी सॅम्पलिंग रूम, सॅम्पल रूम बनवलं आहे. जे आपले होलसेलचे कस्टमर येतात दुकानासाठी किंवा अजून कुठल्या नवीन नवीन शॉप्स ओपन करायच्यात त्यांच्यासाठी जे सॅम्पलिंग रूम असतं, सॅम्पल प्रीमियमवाला सॅम्पलिंग रूम ते आपण इथं डेव्हलप केलेलं अख्खं. वर्क अजून सुरू आहे आणि हे जे आपले मिस्त्री आहेत ते मिस्त्री मला वाटतंय पुढच्या वर्षी मला देणार आहेत सगळे कंप्लीट करून. होय मिस्त्री होईल का पुढच्या वर्षी. तर हे असं सगळं आम्ही डेव्हलप केलेलं आहे. ॲक्च्युली टेरीज होतं. मी खूप वेळा टेरीजवर तुम्ही बघितलं असेल की व्हिडिओ वगैरे बनवलं, हे सगळं टेरीज होतं. आणि हे ऑफिस प्रॉपरली मी माझ्यासाठी याच्यासाठी बनवतोय की आत्तापर्यंत जेवढं फ्रँचायझीच्या मीटिंग आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या मी अशाच खाली गोडाऊनमध्ये बसून किंवा बाकी सगळ्या महत्त्वाचे मीटिंग्स वगैरे सगळे तिकडेच केलेले. पण आता फायनली म्हणलं चला ठीक आहे आता जागा झाली आहे तर इकडं गोडाऊनचं करून घेऊ. आता इकडं मस्तपैकी गोडाऊन करतो. खाली चाललो आहे आता आणि खाली जाऊन मला ॲक्च्युली ते कपड्यांचं पण बघायचं आहे की फायनली झाले का नाही, कारण की मी डिझायनरकडे दिलेले आहेत कपडे. सो ते पण विचारायचं मला झाले का नाही. ब्लॉग कंटिन्यू करा, मी तुम्हाला सांगतो. आता घरी आलो आहे आणि आता घरून जिमला चाललो आहे मस्तपैकी. मला वाटतं 6-7 दिवस झालं मी जिमलाच गेलेलो नाही आहे, कारण की बाहेर वगैरे होतो कंटिन्यू. हे सगळी गडबड एवढी चालू आहे माझ्या मागं. आणि अस्मिताने स्पेशल सांगितले की जर एकदम फिट नसशील नो एंगेजमेंट. सो परत मध्ये आता महिनाभर परत जिम चालू केली होती. थोडंसं बॉडी अशी डाऊन झाली होती पण ठीक आहे परत चांगली झालेली आहे बॉडी मस्तपैकी. आता जिमला वगैरे जायचं आहे आणि त्यानंतर अजून 2-3 गोष्टी करायच्या ते मला. गिफ्ट काय घ्यायचं आहे ते पण डिसाईड करायचं आहे आणि कुठलं गिफ्ट देऊ ते पण विषय करायचा आहे जे तिला युजफुल होईल आणि बाकी सगळ्या गोष्टी पण तिला करता येतील असं काहीतरी गिफ्ट मी विचार करतोय. आणि डेट पण कन्फर्म आहे पण तुम्हाला कसं सांगायचं हे मी विचार करतोय की किती तारखेला असणार एंगेजमेंट आणि वगैरे वगैरे बाकी सगळ्या गोष्टी. पण आता गडबड तर चालू आहे
पण डेट जर तुम्हाला ऐकायची असेल तर तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग करायला लागेल. सो मी जिमला जाऊन येतो पटकन. सो मित्रांनो, जिम वगैरे वरनं जाऊन आलेलं आहे मस्तपैकी. आता फ्रेश वगैरे झालो, नाश्ता केलेला आहे मस्त. बोंबील बनवते ते घरी, वास सुटला एकदम जबरदस्त. आणि आमची मदर इंडिया बसलेली इकडं, पप्पा पण इकडं बसलेले आहेत. मम्मी, कशी चालली आहे तयारी आपली साखरपुड्याची? साखरपुड्याची तयारी जोरात चालली. सगळी तयारी, सगळं आणायचं विनायचं, पॅकिंग बिकिंग जोरात चालली तयारी. पप्पा, तुमचं काय म्हणणं आहे? व्हिडिओ बघितल्यापासून तुम्हाला सगळ्यांचे फोन येतात का? आता विषय असा आहे, मेन म्हणजे सगळ्यात मोठं टेन्शन माझं कमी झालं. का बरं असं? कारण की तुला कुठं घेऊन जायचं म्हणलं तर तू सारखं असं करायचं, पप्पा ह्याचं झालं आता माझं. त्यामुळे एकदा तुझं उरकून टाकलं बाबा, माझं टेन्शन गेलेलं आहे. आता परत मला विसरू नको माझं कधी. आता तुझं आहे जवळ आहे, आणि जवळ म्हणजे लयच जवळ आहे. सगळ्यांना दाखव आता आणि तारीख सांगून टाकेल. काय काय तारीख आहे तुम्हीच सांगा सगळ्यांना. आता तारीख तर आपण धरलेली 10 तारीख. 10 तारीख ठेवलेली. ओके. आणि कुठं असणार साखरपुडा? साखरपुडा आहे नाशिकमध्ये. नाशिकमध्ये. आणि हॉलचं नाही सांगायचं आपल्याला. हॉलचं नाही सांगायचं. आणि तुम्हाला ते ब्लॉग बघितल्यानंतर कोणाकोणाचे फोन आले, मेसेज आले? मला आतापर्यंत कमीत कमी 110 ते 15 जणांचे फोन आले ते. काय भाऊ, एकट्याने साखरपुडा केला मुलाचा, आम्हाला नाही सांगितलं, अजून कशात काय नाही, आणि त्यात तू रील टाकली आणि माझ्या डोक्याला ताप करून ठेवला. मी सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं, पण ते सरप्राईज माझ्या अंगलट आले. आता मामा मला तर सगळे विचारतात माझ्या मैत्रिणी, तुम्ही एवढ्या लवकर काकाचं लग्न करायला काढलंय, तुम्ही एवढं लवकर कसं काय सासू झालाय? मला तर कितीतरी प्रश्न विचारतात सगळ्याजणी. पण तुला माहितीये का, तुझं लग्न म्हणजे आमच्या दोघांसाठी काय सांगू शकत नाही. एवढा आनंद आहे आमच्या दोघांना की आमच्यासाठी आमचा पुनर्जन्म आहे तुझ्या लग्नामध्ये. तू तर नवरदेव आहे तो प्रश्नच नाही, पण तुझ्या बरोबर आहे ना, आम्ही सगळं अनुभवतोय परत नव्याने. इतका आनंद झाला ना आम्हाला दोघांना की आमचा अख्खा आयुष्यातला म्हणजे पहिला दिवस म्हणलं तरी चालेल, हा तुझं लग्न आहे. बापरे, मम्मी हे लोक एकदम जबरदस्त खुश आहेत या ठिकाणी. मला आत्ताच कळलं या ब्लॉगच्या निमित्ताने. मला घरात कधी काय कोण बोललं नाही, पण या ब्लॉगच्या निमित्ताने कळते की जबरदस्त आनंद आहे. आणि लव्ह मॅरेज आहे त्यामुळे जरा वेगळा विषय आहे, पण मला कधीच असं काही प्रॉब्लेम नाही आला. माझे मम्मी आणि पप्पा एकदम ओके, गुड, आणि डायरेक्ट जगात देव माणसं असतील तर दोन जण आहेत ज्यांनी मला कधीच अडवलं नाही. आणि त्यामुळंच मी आता इथपर्यंत आहे. आणि मी पण त्यांच्या काही गोष्टी होत्या ज्या त्यांनी सांगितलेल्या ऐकल्या, आणि त्यामुळं हे सगळं घडतंय. सो आता बाकीची तर मज्जा आहे. तुम्हाला डेट तर मी सांगून दिलेली आहे. आणि आता बाकीचे सगळे जे तुम्हाला रिंग घ्यायची, मला रिंग पण दाखवायचे, रिंग, कपडे कुठले आहेत, आणि हॉल दाखवायचे. आता तो वाला ब्लॉग तो ह्याच्यानंतर ना हॉलचा ब्लॉग येईल. मी ऑलरेडी शूट करून ठेवला, कारण की मी नाशिकला गेलो होतो. आता इकडनं खाली जातो पटकन. मला एक बड्डे आहे, त्या बड्डेच्या निमित्ताने खाली जायचं आहे आणि गडबड आहे खूप. सो मी तुम्हाला तिकडं नंतर सांगतो कसं आहे काय. चलो कंटिन्यू. वरमाय वरबाप, चला बाय बाय. बाय बाय. आणि हे बघा, हे माझे पप्पा आहेत. आणि कधीच कुणाला वाटत नाही की हे माझे पप्पा आहेत, पण हे माझे पप्पा आहेत. आणि पप्पा, तुमचं वय किती असेल अंदाज? 47 वय आहे पप्पांचं. आणि मी कुठं पण जातो तर मला सगळेजण म्हणतात, अरे तुझा मोठा भाऊ आहे काय. पप्पांचा विषय आहे, पप्पा ॲथलीट होते, सायकलिंग करायचे, आणि खूप म्हणजे नॅशनल लेवलपर्यंत गेलेले आहेत, टाटाचा राजा ठरलेले आहेत खूप वेळा. त्यानंतरनं ती जी जो जितेगा वो सिकंदरमधली ती जी ट्रॉफी असते चांदीची, तसली एक ट्रॉफी पण आहे, आता ती खालच्या घरात ठेवली आहे. मी तुम्हाला दाखवल, पण त्यामुळे पप्पा एवढे फिट आणि असे मस्तपैकी एकदम यंग दिसतात. ठीक आहे, आता मला विचारू नका सारखं 4 वेळा. खाली जातो आता. सो मित्रांनो, आता आलेलो आहे खाली, आणि बड्डे होता एक, त्या बड्डेला जाऊन आलो. विजय अण्णा आहे माझ्यासोबत. पोरं मला म्हणते ते की साखरपुड्याच्या दिवशी कपड्या बिपड्याचं काय खर्च नियोजन आहे का नाही? बरोबर आहे ना. काय म्हणणे भाऊ? खर्च झाला पाहिजे. काय झाला पाहिजे खर्च? लग्नच आहे ना. लग्न माझं, मग खर्चही माझंच का? मग आपा कपडे नको आहे का? लग्न आहे भावाचं, खर्च तर झालाच पाहिजे. झापला बिबला, गोड बीट खालून वरून. अरे हे लग्नाचा विषय जरा काय म्हणतो त्याला, लयच लग्न लांब आहे अजून. साखरपुड्याचं हा साखरपुड्यातच टोपी बसायला लागली. हे लग्न ठरल्यापासून लयच टोपी बसायला लागले. ते खूपच खर्च होतो या ठिकाणी. नाही स्कीम काय मला कळत नाहीये, मजा येत नाही. बापरे, लय बेकार विषय व्हायला लागलेला आहे. आता मला भूक लागली थोडीशी, पण माझी अशी इच्छा आहे की आपलं जे चायनीज आहे खाटला, त्याच्यावर आता मी माझ्या हाताने चायनीज बनवतो आणि मग खातो. बघूया कसं लागतं जरा. हे एवढाच का गॅस? गॅस अजून टाकायचं? चिकन टाकायचं का? चिकन टाकायचं आता. चिकन टाकायचं एवढं का? अरे याई ना, हे आणलं
ए झूम का इथे किती आते जरा जवळ आता नूडल आहे भाऊ टाकायचा ते टाक मसाला झालं का कापड देखील धारा आहे कसं झाले हा एक नंबर. थोडं तिकडे झाले चायनीज बस उद्यापासून ना एक स्टूल बिल आणा आपल्याला आपण इथं कॉम्पिटिशनला खाटला टाकायचं आहे बाजूला चायनीजचा शेटच्या बाजूला शेटच्या बाजूला आणि आता मी चायनीज बनवत होतो 4-5 पोरं दुकानातून कपडे घेऊन आले वाटतं आणि म्हणलं अरे आख्या चायनीज बिनीज पण बनवतो वाटतं इकडं अरे जे आम्ही ट्राय करत होतो मला बनवतो सगळं सब भेटते का सगळं असतं सगळं सगळं असते खेळ काय झालंय हो मित्रांनो आता तुम्हाला विषय सांगतो आम्ही जस्ट असं चायनीज खात होतो आणि चायनीज खाल्लं आणि मोबाईल खाली ठेवला आणि अख्खं चायनीज खाल्लं प्रभाकर म्हणलं मी जातो गाडीवर ट्रिप मारायला आणि गाडी अशी बाहेर काढली ही गाडी इथून इथपर्यंत काढली डायरेक्ट गाडी एक टेम्पोला ठोकून गेलाय धाड तिकडं अख्खी गाडी ठोकून गेलाय आणि शेट गाडीत होता मग आम्हाला लगेच कळलं आम्ही लगेच 2 व्हीलर काढली वर जाऊन धरला त्या शूटरला खाली आणला इज्जतने त्याला म्हणलं बघ काय नको देऊ भाऊ फक्त जे इन्शुरन्सला 1,500 रुपये लागतात ते म्हणलं सेट 1,500 नाही 1,000 रुपये म्हणलं काय असेल ते दे आणि जा भाऊ लपडी नाही आणि पळून चालला होता विषय तो आहे की पळून चालला होता पळून जाणार मग धरणार आणि त्यात असली गंमत झाली मी काढली 2 व्हीलर ॲक्टिवा आणि मी पळवतोय आणि माझ्या मागं कोण अण्णा वजन किती असेल 100च्या आसपास वजन आहे गाडा पळानच तो टेम्पोला आमच्या पुढं आम्ही निसता चलो बाप रे विषय गोल पृथ्वी गोल जाऊ द्या काही विषय नाही प्रभाकरचे जरा दिवस नाही का असे थोडेसे लयच हे चालले ते नाही का जरा लय बेकारच चाललेत पण जाऊ द्या काय ते डर के आगे जिते कठोर परिश्रमानंतरच आयुष्य वगैरे हे ते ठीक आहे चलो आता बोल ना काय म्हणतोय दर माईक दर काय बोल काय बोलू मी बोल ना आता काय म्हणत होता बोल ना बोल तर थांब काय बोलताय बोल काय विषय काय नेमका सांग प्रभाकरचं असं म्हणणं आहे की पिवळी प्लेट म्हणजे ट्रान्सपोर्ट व्हेकल असतात त्या गाडीत बसलं की इज्जतच काय कोण बी काय कोण पुण्यात उडून जात पण त्यावेळेला काय करायचं माहितीये समोरचा आपल्याला बोलला आपण लगेच गाडीतनं उतरायचं आणि लगेच हाणायचं बिनायचं बिबरलं ना लय ठसवतात आपण लगेच दरवाजा खोलायचं उतरायचं लगेच थांबले की लगेच नाही सॉरी मग आता का नाही उतरला तसं लगेच तुझ्या आईला लावले गाडी उतर वर गेला तो दुबईला आम्ही नसतो तर घ्यायला असतो तुला घेऊन म्हणजे ना गाडी स्वतः 4 गाड्यांना मला जरी बसला असेल तरी त्याला इज्जत नाही कोण देणार शिवाय देऊन आणणार 2 व्हीलरवाला आपला भुंड्या घाल नाही का त्याला पेट्रोलचे वांदे 20 रुपये भाऊ नाही का दुसऱ्याकडून घेतल्यात चौकात नाही आणि तिने पेट्रोल लागले रामून रायडिंग करणार आणि उभे मी पण घरी चाललोय हा ब्लॉग मला वाटतं इथं संपवला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आणि हे या जर आज ब्लॉगमध्ये तुम्ही म्हणजे चॅनलवर नवीन असताल तर लवकरच सबस्क्राईब करा चॅनलला कारण की अजून खूप सारे भारी भारी ब्लॉग्स येणार आहेत आणि प्रत्येक ब्लॉगमध्ये वेगवेगळा टॉपिक असणार आहे जो टॉपिक तुम्हाला गेले 2-3 वर्ष बघायचा होता आणि त्यासाठी मला तुम्ही एवढे कमेंट मेसेज करत होता सो ठीक आहे चलो लव यू गुड नाईट बाय जय मामाच्या पोरीला आत्याच्या पोरानं नवरी बनवली